SMD कॉमर्स मॅथ मध्ये आपले स्वागत आहे मित्रो। लिनियर प्रोग्रामिंग अति महत्वाचा चॅप्टर फुकटचे मार्क आहे। याच्यामधला एक्सरसाइज 6.1 यामधला पहिला व्हिडिओ झाला आहे, त्याच्यात 4 प्रॉब्लेम टाकले होते। आज मी 5वा प्रॉब्लेम सांगत आहो। पहा मग मित्रो, खूप मोठाले प्रॉब्लेम असतात, लिहिण्यासाठी शक्य नाही। मी जे बोलतो तुम्ही पुस्तक समोर ठेवून बरोबर समजून घ्या। पहा मजा येते का नाही, बिलकुल सहज समजते। ए मॅन्युफॅक्चरर प्रोड्युसेस बल्ब अँड ट्यूब। तर भाई एक मॅन्युफॅक्चरर आहे म्हणजे बनविणारा। हा काय बनवत आहे रे, तर बल्ब आणि काय रे बात ट्यूब। बस ह्या दोन वस्तू तो बनवत आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, खूप माहिती देऊन टाकली। इच ऑफ दिस मस्ट बी प्रोसेस थ्रू 2 मशीन M1 अँड M2। दोन मशीन आहेत, एकीचं नाव M1 आहे, दुसरीचं नाव M2 आहे। याच्यावर प्रोसेस करून ह्या दोन्ही वस्तू बनवतात। बोला ठीक आहे। मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगलं का कधीही कोणत्याही लिनियर प्रोग्रामिंगच्या प्रॉब्लेम मध्ये संख्या देत नाही। संख्या दिली तर तो लिनियर प्रोग्रामिंगचा प्रॉब्लेमच नाही। संख्या दिली नाही म्हणजे बा हे सांगलं का एक मॅन्युफॅक्चर आहे, तो काय करत आहे बा, तो बल्बही बनवत आहे, ट्यूबही बनवत आहे, हे मान्य आहे। मग आता एवढं आपल्याला मान्य आहे बा, पण त्यानं हे थोडं सांगलं काय का बा बल्ब किती बनवले, 10, 50, 100, 1000, लाख। ट्यूब किती बनवले ते नाही सांग। बोला बस हे आपल्याला जर समजलं का संख्या कधी देत नाही। बनवले असतील ना, बनवत आहे म्हणत आहे, तर कितीतरी बनवले असं ना, किती बनवले ते कोणत्याच प्रॉब्लेम मध्ये राहत नाही। तर आपण म्हणायचं समजा X बल्ब बनवले आणि Y ट्यूब बनवल्या। आता आले आहे ना, नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला जर जड वाचत असलं ना तर प्रॉब्लेम मधले शब्द उचलायचे आहे ना, डोक्याला ताप होऊच नाही द्यायचा। बस प्रॉब्लेम मधला मेन प्रश्नातले शब्द उचलायचे। बोला समजते। ए पॅकेज ऑफ बल्ब रिक्वायर पॅकेज ऑफ बल्ब, याचा अर्थ त्यानं बल्बचे पॅकेज आहे ना आणि ट्यूबचे पॅकेज बनवले। बस शब्द भेटला का नाही, पुस्तकातच लिहून आहे। तर बा इंग्रजीत कसं लिहायचं, तर बा गावरानी इंग्रजी चालवायची। लेट दी मॅन्युफॅक्चरर प्रोड्युसेस X पॅकेजेस ऑफ बल्ब अँड Y पॅकेजेस ऑफ ट्यूब। मला तर असं वाटते बा का एवढं तर सर्वाला येते। पुढं त्यानं काय सांगलं पा, ठीक आहे। त्यानं सांगलं आहे ना 1 hour ऑफ वर्क ऑफ मशीन M1 आहे ना असं, ठीक आहे। बस काहीच नाही, आगाऊची माहिती दिली। तर बा आज चालू झालं असं मशीन, दिवसभर काम केलं असं, तर एवढे पॅकेज बल्बचे तयार झाले आणि एवढे पॅकेज झाले ट्यूबचे। तर जास्त डोकं नाही लावायचं, मी सांगतो गणित तर बिलकुल नाही वाचा, मेन मुद्दा वाचा, तुमचं कधी चुकणार नाही 100%। ते गणिताचा अर्थ परीक्षा देऊन घरी आल्यावर काढायचा। पहिले संख्या शोधा, वस्तूचे नाव पहा, बस आणि त्याला एकाले X का एवढ्या याच्या संख्या आणि तेवढ्या त्याच्या संख्या। तर बा मी पहिलं वाक्य सांगत आहो का बा लेट दी मॅन्युफॅक्चरर असं, ठीक आहे। प्रोड्युसेस फॅक्चरर प्रोड्युसेस X packages of bulb and असं। बोला ए पाहिजे X packages of bulb and Y packages of ट्यूब। आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे ना, रोजच बनवत असेल ना, तर इथं लिहायचं इच डे, प्रत्येक दिवशी। जमलं का नाही? बस आता डोक्यात ठेवायचं
देन हे नेहमी असं x न y मानला तर इथं लिहायचं x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. काऊन असं लिहायचं तर x पॅकेज आहे 2 5 10 50 100 काहीचं पॅकेज आहे म्हणजे 0 नाही 0 पेक्षा जास्त आहे म्हणून हे दाखवायचं. बोल बा आता मी ट्रेनिंग सांगली होती पहिला व्हिडिओ मा मन लावून आहे का तुम्हाला हे गणित मनानं सोडवता येईल गणित नाही वाचायचं त्याच्यात आता काय पाहतो प्रॉफिट अर्निंग गेन हे कुठंतरी आहे 100% त्यालेच लिनियर प्रोग्रामिंगचं प्रॉब्लेम म्हणते मित्र हो. तर बा लक्षात ठेवा प्रॉब्लेम मध्ये प्रॉफिट पहा कुठं आहे ना जे काही शब्द असेल ते पाहायचं तर बा लक्षात ठेवायचं समजते का. पहा मग काय सांगत आहो ही अर्न ए प्रॉफिट ऑफ रुपीज शेवटल्या पॅरेग्राफ मध्ये ही अर्न ए प्रॉफिट ऑफ रुपीज 13.5 पर पॅकेज ऑफ बल्क अँड रुपीज 55 पर पॅकेज ऑफ ट्यूब. बस झालं म्हणजे बा अर्थ झालं का एक बल्बचा पॅकेज याच्यावर त्याले प्रॉफिट भेटते 13.5 रुपये आणि एका ट्यूबच्या पॅकेजवर त्याले प्रॉफिट भेटते भाऊ 55 रुपये. तर इंग्रजीत थेच लिहायचं होते बोलत होते का बा प्रॉफिट ऑन वन पॅकेज ऑफ बल्ब बरोबर रुपीज 13.5 बस एवढं तर येतेच ना हो. मग काय आहे त्याच्या बस हे करा तुम्ही तुमचे मार्क पकले. मी काय सांगत आहो त्या पॅटर्न नुसार चाला. तर बा इथं लिहायचं ती प्रॉफिट ठीक आहे ऑन वन पॅकेज ऑफ बल्ब असं ऑफ बल्ब बरोबर रुपीज 13.5 जमलं का नाही. हेच वाक्य डबल द प्रॉफिट ऑन वन पॅकेज ऑफ काय रे बात ट्यूब बरोबर रुपीज 55 आणि सांग बा कॉमन सेन्सची गोष्ट आहे ना रे बा का बा एका पॅकेजवर एवढा नफा तर एवढ्या पॅकेजवर किती तर दोघाचा कराचा गुणाकार असं पटलं का. म्हणजे बा लक्षात ठेवा समजलं का नाही समजलं तर बा ह्या झाला बल्बवरचा एकूण नफा एका बल्बच्या पॅकेटवर 13.5 रुपये नफा तर एक्स पॅकेटवर किती दोघाचा गुणाकार एका ट्यूबच्या पॅकेटवर 55 रुपये नफा तर एवढ्या पॅकेटवर किती तर दोघाचा गुणाकार असा. टोटल प्रॉफिट किती झाला तर या दोघांची बेरीज. बोलवा जमलं का नाही तर बस हेच कॅसेट वाजवाची टोटल प्रॉफिट असं. आणि टोटल प्रॉफिट काय न दाखवते तर पहिल्या व्हिडिओ मध्ये ट्रेनिंग दिली फक्त झेड या अक्षरानं दुसरा चालत नाही. 13.5 x प्लस 55 x असं. बोल बा हे इंग्रजीत मी सांगलं होतं याने पाठच करून टाका बस मग भरभर घासाचंच काम राहील. झेड लिहिला तर त्याच्या खाली 2 पाठ असलं पाहिजे. दिस इज ऑब्जेक्टिव्ह फंक्शन विच इज टू बी एवढं तर पहिले लिहा तर तोपर्यंत प्रॉब्लेम मध्ये पाहायचं नाही प्रत्येक गणितात. तर इथं लिहायचं दिस इज दी है ना दिस इज दी ऑब्जेक्टिव्ह फंक्शन which is to be आता प्रॉब्लेम मध्ये काय पाहायचं मॅक्झिमम शब्द आहे का मिनिमम आहे बस. बाकी काय लिहून आहे ते चुकून नका पाहू फुकटचे कन्फ्युजन करत बसाल. तर माझं म्हणणं आहे इथं पाहायचं. तर या प्रॉब्लेम मध्ये राजा बिलकुल लास्ट ओळ मध्ये आहे फॉर्म्युलेट दी एलपीपी टू मॅक्झिमाइज
दी प्रॉफिट. म्हणजे मॅक्झिमाइज म्हटलं तर मॅक्झिमम झालं तर बा लक्षात ठेवा हेच वाक्य शब्द लिहायचं विच इज टू बी मॅक्झिमाइज. मॅक्झिमाइज असं. ठीक आहे. शेवटी फुल स्टॉप करून लिहायचं हेन्स मॅक्झिमम. मॅक्झिमम बस त्या झेडले मॅक्झिमम लावायचा आणि तो जशानं तसा लिहायचा. 13.5 x प्लस 55 x. एवढं झालं असं तर पुढं इकडं तिकडं प्रॉब्लेम कडं पाचच नाही रे बा. इथं लिहायचं कॉन्स्ट्रेंट असं यस लावायचा. याचा अर्थ होतो मर्यादा. ठीक आहे. आता गणित वाचायला तोपर्यंत तो काय वाचताना सेन्स न वाचायचा. कसा वाचायचा ते ट्रेनिंग देतो रे. महत्वाचं वाचायचं. दोन वस्तू बनवल्या बल्ब पण काय रे बा तर ट्यूब. हा घरात थोड्या बनल्या असं मशीनवर बनल्या तर तो मशीनची माहिती सांगन ना हे कनेक्ट करायचं. पाय बा. ठीक आहे. मी वाचतोय पॅकेज ऑफ बल्ब रिक्वायर 1 hour ऑफ वर्क ऑन मशीन M1 and 3 hours of work on M2. बस 2 मशीन हाय म्हणते. आणि बल्ब बनवले M1 नावाच्या मशीनवर बनवले 1 तास आणि M2 नावाच्या मशीनवर बनवले 3 तास असं. तर मशीन शब्द आला आणि बल्ब पण ट्यूब का होतं प्रोडक्शन हो असं. तर बा इथं शब्द वापरतो आता मशीन. समजते का. मशीन ह्या ये मोठा काढून देतो असा मशीन. इथं लिहायचं प्रॉडक्ट. आणि मी पहिल्या व्हिडिओ मध्ये समजावून सांगलं का बा नेहमी एकच शब्द येते अवेलेबिलिटी. ठीक आहे. अवेलेबिलिटी याच्यावर तर जागा 16ची. कवा मिनिमम येते राजा कवा मॅक्झिमम येते. कवा येते ना कसं येते ते सांगलं पुन्हा आताच. तर बा लक्षात ठेवा. आता प्रॉडक्ट किती हाय रे 2 हाय. एकाचं नाव हाय बल्ब आणि दुसऱ्याचं नाव हाय ट्यूब. असा डब्बा आपला गावरानी तयार करायचा. बल्ब हाय ना किती संख्या आहे बल्बची रेट यस आणि ट्यूबची किती हाय बात बाय. आता मशीन किती आहे एवढा तयार झाला. मशीन किती आहे रे बात 2 आहे M1 आणि M2. तर बल्ब M1 नावाच्या मशीनवर बल्बले किती तास भेटले 1 तास. एकच डाव वाचा पण असं सेन्स न वाचा. आणि दुसऱ्या मशीनवर किती तास भेटले म्हणते बे तर 3 तास भेटले. आता पुढं पाय काय सांगत आहो. तर बा त्यानं पुढं सांगलं. ठीक आहे. कुठे गेलं M2 आहे ना. ए पॅकेज ऑफ ट्यूब रिक्वायर 2 hours ऑन मशीन M1. M1 वर ट्यूबच्या पॅकेज बनवासाठी 2 तास लागले. ठीक आहे. ऑन अँड 4 hours मशीन M2. तर या M2 वर त्याले भेटले म्हणते 4 तास. पुढं पाय का सांगलं त्याला. आता मित्र कान देऊ नाही का. हे आपलं पुस्तक आहे ना बोर्डाचं यानं एक ओळच पूर्ण सोडून दिली. तुम्ही म्हणताल कसं अरे बा कॉमन सेन्स आहे का. M1 नावाची मशीन चालली तर त्यानं फक्त एवढंच सांगलं. बोला समजते का. तर बा किती आहे ना या मशीनीले किती तास उपलब्ध आहे हे सांगलंच नाही. मॅक्झिमम अवेलेबिलिटी उपलब्धता आहे ना. आता तुम्ही मला सांगा M2 साठी किती वेळ उपलब्ध आहे तर ते नाही सांगलं. समजत आहे का. ओळच नाही शेवस एवढंच लिहून आहे शेवटी फॉर्म्युले TLPP टू मॅक्झिमाइज दी प्रॉफिट. इथं आपल्याला मॅक्झिमम अवेलेबिलिटी म्हणजे मशीन किती तासासाठी उपलब्ध आहे हे आपल्याला प्रिंट मिस्टेक आहे. तर मी सांगून देतो का M1 नावाची मशीन 10 तासासाठी उपलब्ध आहे आणि M2 ही मशीन 12 तासासाठी उपलब्ध आहे. बोला बसते का डोक्यात. एवढं राजो फारच महत्वाचं. ठीक आहे.
वाक्यच त्यानं सोडून दिलं तर कांदेव नाही का. माझं म्हणणं काय, मॅक्झिमम अवेलेबिलिटी. तर इथं येईल मॅक्झिमम. काऊन येईल बा, जास्तीत जास्त मशीन किती तासासाठी उपलब्ध आहे. कमीत कमी तर 1 सेकंद नाही नसली तरी चालते. तर म्हणून तिथं येईल मॅक्झिमम. तर M1 नावाची मशीन 10 तासासाठी आणि M2 नावाची मशीन 12 तासासाठी. हे आहे बा तुमचा हिशोब. तर बा याले जागा कमी असल्यामुळे थोडस याले जवळ लिहितो M2 असा. तर ह्या 3, ह्या 4 न ह्या 12. बस एवढं करून राहिलो म्हणजे जागा वाचते. माझं म्हणणं तुमच्या लक्षामध्ये येऊ द्या. विधान याच्याशिवाय तर समीकरणच तयार होत नाही. आता पहा मॅक्झिमम काऊन येते है ना, मिनिमम काऊन येत नाही. या दोघाचा गुणाकार या दोघाचा. पहिलं समीकरण x1 इथं लिहायचं कॉन्स्ट्रेंट्स, मर्यादा कॉन्स्ट्रेंट्स r. x1 प्लस 2y. तर बा लक्षात ठेवा, समजते. लेस दॅन इक्वल टू 10 असं येईल. काऊन येईल तर बा त्याले आहे का नाही एवढं आहे ना. M1 नावाच्या मशीनवर एवढं बनवण्यासाठी 10 तास आहे. त्याच्या पलीकडे नाही. एक तो तेवढे तास वापरल म्हणजे इक्वल टू, किंवा त्याच्यापेक्षा कमी वापरल म्हणजे लेस दॅन. त्याच्या पलीकडे त्याने जाताच येणार म्हणून लेस दॅन. तर दुसरं येणार आहे 3x प्लस 4y. तर इथं बी तर लेस दॅनच येईल. किती उठापटक केली तर M2 नावाच्या मशीनवर आहे ना बल्ब साठी 3 तास वापरन आणि वायर ट्यूब साठी 4 तास वापरत आहे. मॅक्झिमम वापरले तर किती वापरू शकते रे, 12. त्याच्या पलीकडे त्याने जाता येत नाही. तर याचा अर्थ झाला त्याच्यापेक्षा कमी वापराल. कमीच वापरत आहे 4 आणि 3 7, किंवा त्याच्या एवढे वापरल म्हणून लेस दॅन इक्वल टू. बोला एवढं जर झालं असं तर बार आहे ना. याच्या व्यतिरिक्त आपण हे लिहिलं x ग्रेटर दॅन y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आठवलं तर हे पण लिहायचं. एवढं लिहू नाही पूर्ण मार्क नाही टाकत. शेवटी त्यांना सेपरेट प्रॉब्लेम लिहून द्यावा लागते. हेन्स दी असं लिहा. Hence the mathematical formulation of the given LPP. पाठच पाहिजे. Hence the mathematical formulation of LPP. मी 3-3दा सांगत आहो, तुमच्या कानावर पडलं पाहिजे. Mathematical formulation of the given LPP is असं. मॅक्झिमाइज हे पाहिजे आहे. मॅक्झिमाइज इथं लिहितो. मॅक्झिमाइज Z बरोबर 13.5 x प्लस 55y पाहिजे रे बा. असं 55y सब्जेक्ट टू पहिलं लिहायचं x प्लस 2y लेस दॅन इक्वल टू 10. दुसरं लिहायचं 3x प्लस 4y लेस दॅन इक्वल टू 12, कॉमा x ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. या पद्धतीनं प्रॉब्लेम तयार केलं. बोल बा पटलं का. 5वा प्रश्न झाला. वेळ लागते पण 1 नंबर सांगत आहोत समजून. पटत असेल तर 5वा. पहा मित्र, मग क्वेश्चन नंबर 6 सांगत आहोत. A company manufacture 2 types of fertilizer, F1 and F2. बस ठीक आहे. पुढं वाचणं म्हणजे बयाळ का. एक कंपनी आहे राजे, 2 प्रकाराचे फर्टिलायझर काय करत आहे म्हणते बा.
आणि तयार करत आहे, मॅन्युफॅक्चर करत आहे. एकाचं नाव आहे F1 दुसऱ्याचं नाव आहे F2. काही प्रॉब्लेम नाही. मी सांगतो ना 100% कवा संख्या नाही हो तयार केले. आम्हालाही माहित आहे, आम्हालाही मान्य आहे. पण F1 किती तयार केले? 10 थैले, 5 थैले, 50, 100, 1000. F2 किती केले ते नाही सांगणार. पुढे मावातातही काम नाही आहे. ठीक आहे. मी सांगलं होतं बघा भरमसाठ वापर करायचा कोणाचा रे बात युनिट्सचा. पहिला व्हिडिओ पहा आणि अवेलेबिलिटी बस गावरानी चालवायची का. लेट दी कंपनी मॅन्युफॅक्चर X युनिट ऑफ फर्टिलायझर F1 अँड Y युनिट ऑफ फर्टिलायझर F2. तुमचं कवाच प्रॉब्लेम येणार नाही. बस झालं बा आपलं तयार. मग काय चेक करायचं रे बा. तर बस लक्षात ठेवा इथं देन X ग्रेटर दॅन इक्वल टू 0, Y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. मग चेक करायचं प्रॉफिट कुठं आहे. झालं अर्ध गणित एंडच होऊन जाते. पहिले महत्वाचं मी जे सांगत आहोत तसं करा. तुम्ही म्हणता बाहेर सोपे गणित आहे. पहा मग मी कसा लिहून राहिलो. लेट दी कंपनी मॅन्युफॅक्चर X unit of fertilizer F1 and Y unit of fertilizer F2. सांग पा एवढं जर झालं तर तळकन लिहायचं ते X ग्रेटर दॅन इक्वल टू 0, Y ग्रेटर दॅन. काही पॅकेट X आणि एवढे पॅकेट F1 चे एवढे पॅकेट आहे म्हणजे हा 0 नाही हा त्याचा अर्थ. F2 चे एवढे पॅकेट आहे म्हणजे हा 0 नाही हा त्याचा अर्थ. चल बोल पा. आता एवढं झालं ना तर तुम्ही काय कराल. नुसतं गणितामध्ये काय लिहू नाही काही घेण देण नाही. पहिले प्रॉफिट अर्निंग गेन हे शब्द शोधायचे बस. तर पहा मग त्यानं काय सांगतो कुठं आहे ते पाच बोला समजते. त्यानं काय म्हटलं बघा शेवटल्या लाईन मध्ये बिलकुल दिसतेच दणकन काय पाय ना. 1 युनिट ऑफ F2 कंपनी गेट ए प्रॉफिट ऑफ ₹500 and ₹750 respectively. असं आहे. By selling 1 unit of F1 and 1 unit of F2, company get a profit of ₹500 and ₹750 respectively. बाकी काहीच घेणं देणं नाही. त्यानं म्हटलं काय म्हटलं बा का बा F1 नावाचं फर्टिलायझर आहे. याचं 1 युनिट जर विकलं तर त्या कंपनीले ₹500 नफा भेटते. अहो तर एका युनिटवर 500 तर X युनिट वर किती तर 500X. F2 नावाच्या फर्टिलायझरचा 1 युनिट जर कंपनीनं विकला तर त्याने ₹750 प्रॉफिट होतो. तर Y युनिट विकले तर किती होईल तर या दोघाचा गुणाकार शिकले ना हो आहे ना 10व्या वर्गात 8व्या 9व्या वर्गातच आहे. एका युनिट वर 750 तर Y युनिट वर किती तर दोघाचा गुणाकार. टोटल प्रॉफिट किती रे बा तर या दोघाची बेरीज आणि याच टोटल प्रॉफिटले झेड न दाखवत. जमलं का नाही. इंग्रजीत बाय बोगस लिहिता येते काहीच दम नाही. The profit on 1 unit of F1 is ₹500 असं. And profit on 1 unit of F2 is ₹750. म्हणून टोटल प्रॉफिट झेड बरोबर F. बोल बा जमलं का नाही. त्याच्या खाली तर ओल्ड पार्टच राहते. दिस इज दी ऑब्जेक्टिव्ह फंक्शन विच इज टू बी. पाच प्रॉब्लेम मध्ये मॅक्झिमाइज आहे का मिनिमाइज आहे. झाला आपला विषय संपला. चलो बोलो. मग आता एवढं जर झालं असं तर याने मिटवतो आता. मग आता काय लिहायचं रे बा तर थेस लिहायचं दी प्रॉफिट. हे लिहा लागते रे बा दी प्रॉफिट असं ऑन
1 unit of F1. The profit on 1 unit of F1 is rupees 500 and on 1 unit of F2 is रुपीज 750. म्हणून आहे ना एका युनिटवर 500 तर डायरेक्ट लिहायचं आता टोटल प्रॉफिट झेड बरोबर एका युनिटवर 500 तर एक्स युनिटवर होते 500 एक्स आणि ह्या एका युनिटवर 750 तर वाय युनिटवर होते 750 वाय. याच्या खाली आपली कॅसेट सुरू. दिस इज दी असं this is the objective function. पहिलेच लिहायचं which is to be. आता पाहायचं प्रॉब्लेम मध्ये मॅक्झिमाइज आहे का मिनिमाइज हे शब्द शोधायचा. तर बाबा शेवटल्याच ओळ मध्ये आहे मॅक्झिमाइज. लास्ट मॅक्झिमाइज जमलं का नाही. तर इथं which is to be maximize बस तेच इथं लिहायचं असं मॅक्झिमाइज जमल्या आहे ना. बस पुढं लिहायचं हेन्स मॅक्झिमम झेड इज इक्वल टू हेच लिहायचं हो 500 एक्स प्लस 750 वाय. पुढं लिहायचं कॉन्स्ट्रेंट असं कॉन्स्ट्रेंट आहे ना. कवा कवा आपल्याला प्रॉब्लेम मध्येच डब्बा देऊन राहील तर आपलं नशीब जोरावर आहे. इथं डब्बा देऊन आहे असा आहे ना. इथं लिहून आहे फर्टिलायझर. बसन का नाही बसन. फर्टिलायझर पाहू फर्टिलायझर असं. इथं ऑब्लिक करून आहे. इथं लिहून आहे रॉ मटेरियल असं. जमलं. इथं असा आहे बा असा. इथं देऊन आहे ए. इथं देऊन आहे बी. इथं देऊन आहे F1. इथं देऊन आहे 2. इथं F. पुस्तकात छापून आहे रे बा. पेपर मध्ये द्यास लागल तुम्हाला. डब्बा तर लिहास लागल. 3 4. इथं देऊन आहे अवेलेबिलिटी. हे शब्द राहते पाठ असलं पाहिजे. पाठही काय रोज प्रॅक्टिस न पाठच होऊन जाते. इथं देऊन आहे 40 आणि इथं देऊन आहे 70. बस असं बोल बा. जमलं का नाही. आपल्याला टेन्शन घ्यायचंच का. यालेच पाच सेट करायचं. याच्या खाली इथं लिहायचं. समजते का. काय लिहिणार आहे कॉन्स्ट्रेंट्स आर असं. बस टेन्शन घ्यायचं काम नाही. ह्या F1 वाला किती हाय म्हणते रे एक्स नाही. ह्या किती आहे वाय. 2x अधिक 3y लेस दॅन इक्वल टू 40. तुम्ही म्हणसाल का सर लेस दॅन काऊन आला काय ना. इथं 2x प्लस आता समजायलाच पाहिजे ना. 3y लेस दॅन इक्वल टू 40. याचा अर्थ झाला का बा त्याने मॅक्झिमम वेळ बनवण्यासाठी 40 तास आहे ना. त्याच्या पलीकडे त्याने जाता नाही येत. त्याच्यापाशी 2च पर्याय आहे. एक तो पूर्ण वापर नाही तर त्याच्यापेक्षा कमी वापर. तर तो कमी वापरो का पूर्ण वापरो. कमी वापरलं तर लेस दॅन येईल आणि पूर्ण वापरलं तर हे इक्वल टू येईल. बस. तर आपण दोघाचाही विचार करत आहोत ना. तर या पण 1x प्लस 4y 1x प्लस 4y लेस दॅन इक्वल टू 70. बोल पा. थेस इथं हायच लिहून एक कॉमा करायचा. x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. पण एवढ्यावर सोडू नका. त्याले जसं पाहिजे तसं द्या. इथं लिहायचं हेन्स दी मॅथेमॅटिकल
हे पाठच पाहिजे मॅथेमॅटिकल असं मॅथेमॅटिकल फॉर्म्युलेशन ऑफ द गिवन एलपीपी इज मी वारंवार सांगत आहे द मॅथेमॅटिकल फॉर्म्युलेशन ऑफ द गिवन एलपीपी इज इथं लिहायचं मॅक्झिममच आहे रे बा मॅक्झिमम इथं लिहायचं मॅक्झिमम झेड बरोबर 500x असं प्लस 750y इथं लिहा लागते सब्जेक्ट टू हे लिहायचं 2x प्लस 3y लेस दॅन इक्वल टू 40 x प्लस 4y लेस दॅन इक्वल टू 70 कॉमा x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 y ग्रेटर दॅन इक्वल टू 0 सांगा समजलं का नाही याद आला तुमचा 6वा पहा मग क्वेश्चन नंबर 7 सांगून राहिलो क्वेश्चन 7 A doctor has prescribed 2 different kinds of feed A and B to form weekly diet बस थोडंसं वाचायचं आणि थोडंसं लिहायचं बाकी तर काहीच पाहायचं काम नाही एक डॉक्टर आहे आणि 2 प्रकारचे फूड लिहून दिले वीकली डाएट म्हणून म्हणजे आठवड्याचं अन्न कसं घ्यायचं त्याच्याविषयी माहिती दिली डॉक्टरनं फूडच लिहून दिली एका फूडाचं नाव आहे ए आणि दुसऱ्या फूडचं नाव आहे बी लक्षात ठेवा तर मी सुरुवात करून राहिलो लक्षात ठेवा डॉक्टर हॅज प्रिस्क्राइब 2 डिफरंट काइंड्स ऑफ फूड ए अँड बी टू फॉर्म वीकली डाएट फॉर सिक पर्सन म्हणजे बा तो वीक आहे कमजोर असा पर्सन आहे त्याला आहे का नाही त्यानं प्रोटीनचे डब्बे फूड लिहून दिले का बा आठवड्यामध्ये एवढं हे घ्यायचं ना अध्यास आठवड्यात एवढं हे घ्यायचं आता किती घ्यायचं ते नाही सांगलं फक्त फूड पॅकेट ए लिहून दिला आणि बी लिहून दिला आणि नंतर डॉक्टर पाशी गेल्या असन तो वीक पर्सन आणि त्यानं दाखवलं असन मग डॉक्टरने त्याने समजावून सांगलं असन एवढं हे खायचं आणि तेवढं ते खायचं डोक्यात आलं का नाही बरं मला म्हणायचं आहे कोणतंही लिनियर प्रोग्रामिंगचं प्रॉब्लेम राव संख्या सांगत नाही म्हणजे बा या वीक पर्सनला सिक पर्सनला ए फूडचं किती लागल अन्न आणि बी फूडचं किती लागल आठवड्यात हे आपल्याला माहित नाही तर मी तुम्हाला शब्द सांगले होते पहिल्या व्हिडिओ मध्ये भरमसाठ युनिटचं वापर करायचं आणि अवेलेबिलिटी मॅक्झिमम आहे का मिनिमम बस हे शब्द कुठेही फिट बसते तर बा आपल्या डोक्यात कसं आणायचं बा का या फूड ए च काही अन्न लागल किती लागल माहित नाही तर घासाचं x युनिट ऑफ फूड ए म्हणजे फूड ए रिक्वायर्ड x युनिट ठीक आहे या डब्यातलं एवढं युनिट अन्न घ्यायचं कायच्यासाठी घ्यायचं तो आठवड्याभरासाठी डाएट वीकली डाएट तर इंग्रजीत वाक्य तयार झालं का लेट फूड आहे ना फूड ए रिक्वायर्ड x unit to form a weekly diet and food B required y unit to form a weekly diet बोल मग आता एवढं जर झालं असं तर पहिलं वाक्य लिहून राहिलो का लेट फूड ए रिक्वायर्ड लेट फूड ए रिक्वायर्ड किती लागते रे हा रिक्वायर्ड x युनिट कायच्यासाठी टू फॉर्म वीकली डाएट टू फॉर्म है ना तो याने शॉर्ट कसं मांडायचं लेट फूड ए रिक्वायर x युनिट अँड फूड बी रिक्वायर y युनिट टू फॉर्म वीकली डाएट अँड म्हणजे बा एका याच्यात पूर्ण वाक्य तयार होते x युनिट अँड फूड बी रिक्वायर्ड y
टू फॉल. वीकली डाएट बोला तर इथं लिहूनच राहिलो, मग बोलत बसू आपण. वीकली डाएट सांग रे बा, पटलं का? आता एवढं जर झालं असेल तर ह्याचं काहीतरी अन्न आहे, ह्याचं काहीतरी अन्न आहे, म्हणजे हे झिरो नाही, झिरो पेक्षा जास्त आहे. आणि म्हणून या कारणास्तव पटकन लिहायचं. प्रत्येक प्रॉब्लेमची स्टाईल सारखी. तुम्ही माझा कोणताही प्रॉब्लेम पाहिजे याच पॅटर्न मी जात असतो. देन x ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. चलो बोलो. आता मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगलं का एवढं लिखाण झालं, x आणि y चं सिलेक्शन झाले, अरे बरोबर पूर्ण प्रॉब्लेम मध्ये काय शोधायचं, वाचायचं न हो, वेळच नाही. प्रॉफिट समजते, प्राइस, गेन, कॉस्ट हे शब्द शोधा. तर बस तेवढं पाहायचं पुस्तकात. तर बा त्यानं काय म्हटलंय, मग बाकीचं पाच बसा. शेवटी देऊन आहे दी प्राइस ऑफ फूड is rupees 4.5 per unit and that of food B is rupees 3.5 per unit. बिलकुल प्रॅक्टिस असेल ना तर तुमची नजर तिथंच जाईल. तर बा आपल्याला खेस वाक्य जशानं तसं द्या. आपल्या डोक्याचा तर बिलकुल वापर नाही करा. थेच कॅसेट वाजवाची. प्राइस ऑफ फूड ए पर युनिट इज बरोबर रुपीज 4.5. बस तशानं तसं लिहायचं. दी प्राइस ऑफ द प्राइस ऑफ फूड ए, प्राइस ऑफ फूड ए पर युनिट असं बस इज इक्वल टू रुपीज 4.5. एका युनिटले एवढे रुपये, तर एवढ्या युनिटले किती, तर दोघाचा गुणाकार. तर हेच पुन्हा डबल लिहायचं. द प्राइस ऑफ फूड ए समजते का, ऑफ x युनिट. बस समजते का, पर त्या ऐवजी ऑफ टाकायचं. ऑफ x युनिट. द प्राइस ऑफ फूड ए ऑफ x युनिट इज इक्वल टू रुपीज 4.5 x. आता हेच कॅसेट इथं वाजवायची. द प्राइस ऑफ फूड बी पर युनिट इज इक्वल टू रुपीज असं. तर त्यानं आपल्याला पुस्तकातच सांगलं ना हो, 3.5 पर युनिट शेवटी आहे, शेवटल्या लाईनीमध्ये. तर आपण इथं लिहायचं 3.5 असं. हेच कॅसेट पुन्हा वाजवायची आहे ना. काय, द प्राइस ऑफ फूड बी ऑफ y युनिट इज इक्वल टू रुपीज 3.5 y. चल बोल. मग आता एवढं जर झालं असन तर बा लक्षात ठेवायचं. समजते का. आता एवढे ए फूड मध्ये असणाऱ्या x युनिटची एवढे रुपये, बी फूड मध्ये असणाऱ्या y युनिटचे एवढे रुपये, तर एकूण प्राइस किती झाली, तर दोघांची करा लागेल बेरीज. सांग बा. मग आता एवढं जर झालं असेल तर इथं लिहायचं टोटल प्राइस. तर बा नेहमी लक्षात ठेवा, हे झेड नच दाखवते. टोटल प्राइस बरोबर या दोघांची बेरीज. तर म्हणजे बा 4.5 x प्लस 3.5 y. सांग राजा. मग आता हे झालं, झेड लिहिल्याबरोबर रोज सांगत आहो. याच्या खालची ओळ पाण्यासारखी पाठ करून टाका. डोक्याला तापच नाही. दिस इज द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन विच इज टू बी. एक तर मॅक्झिमाइज राहील, नाही तर मिनिमाइज राहील. ते प्रॉब्लेम मध्ये पाहायचं कुठं शब्द आहे. बस पहिले तर हेच लिहून ठेवायचं, दिस इज दी असं. तोपर्यंत प्रॉब्लेम पाहायचंही नाही. दिस इज द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असं. ठीक आहे, पेनही चालत नाही आहे. दिस इज द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन विच इज असं लिहायचं, विच इज टू बी. आता पुस्तक पाहायचं मॅक्झिमाइज आहे का मिनिमाइज आहे.
बोला समजतेस लास्ट मध्ये आहे सो दॅट द सिक पर्सन डाएट मीट्स द रिक्वायरमेंट ऑफ मिनिमम कॉस्ट मिनिमम शब्द वापरला विच इज टू बी मिनिमाइज बस तेवढं पाहायचं आहे मिनिमाइज सांग बाबा हेन्स मिनिमाइज झेड बरोबर 4.5x प्लस 3.5y सांगा एवढं जर झालं असेल तर इथं घासाचं कॉन्स्ट्रेंट हे पाठच पाहिजे आता मात्र व्यवस्थित आपल्याला प्रॉब्लेम वाचायला आता पाय मी काय वाचतो त्याच्यात काय माहिती आहे ते मधातच पाहायचं बस पा मग मी वाचून राहिलो पा तिसरी ओळ द मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ फॅट्स कार्बोहायड्रेट अँड प्रोटीन्स आर 18 28 14 युनिट रिस्पेक्टिव्हली म्हणजे त्या डब्यामध्ये फूडच्या हाय ना कोण कोण हाय रे बा तर त्यानं शब्द वापरला फॅट्स कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्स तर बा पहिला आपलं साधं सिंपल डब्बा बनवायचा इथं लिहायचं कंटेन असं इथं लिहायचं फूड फूड किती प्रकाराचे हाय रे ए आणि बी ए वाला एक्स आहे बी वाला वाय एवढं जर झालं असेल तर याले असं होळाचं आणि इथं लिहायचं पहिला लिहायचा फॅट्स दुसरा लिहायचा कार्बोहायड्रेट आणि तिसरा लिहायचा प्रोटीन्स तीनच हाय तर इथं लिहायचं कार्बोहायड्रेट असं आणि तिसरा लिहायचा प्रोटीन्स असं एवढं जर झालं असेल तर बा ह्या झाला तुमचा डब्बा मग पुढं सांगत हा ठीक आहे इथं पहिलेच घासून टाकायचं अवेलेबिलिटी आता इथं वरत याच्यात काय येईल तर मॅक्झिमम येईल नाही तर मिनिमम येईल हे कसं निवडायचं त्याची ट्रेनिंग देतो आता पा मी वाचतो कसा किती फास्ट होते हा आता पा लक्षात ठेवा आहे ना तर त्यानं काय शब्द वापरला द मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ फॅट्स कार्बोहायड्रेट अँड प्रोटीन्स आर 18 28 14 त्यानं मिनिमम रिक्वायरमेंट असं म्हटलं तर इथं रिक्वायरमेंट शब्द चालेल अवेलेबिलिटी पण चालेल तर इथं लिहायचं मिनिमम त्यानंच देऊन टाकलं जमलं का नाही असं ठीक आहे तर मग आता एवढं जर झालं असेल तर त्यानं शब्द वापरला 18 28 14 म्हणजे फॅट्स लक्षात ठेवा 18 असं तर इथं 18 इथं लिहायचं 28 आणि इथं लिहायचं 14 बोल बा जमलं का नाही मग आता एवढं जर झालं असेल तर पाय मग आता याले वाचा लागते ठीक आहे काय सांगत 1 युनिट ऑफ फूड ए बरोबर पुस्तक हातात घ्या 1 युनिट ऑफ फूड ए हॅज 4 युनिट ऑफ फॅट ए या डब्यामध्ये फॅट हाय म्हणते 4 युनिट जमलं असं भराचं हो बा ठीक आहे 1 युनिट ऑफ फूड ए हॅज 4 युनिट ऑफ फॅट 14 युनिट ऑफ कार्बोहायड्रेट या झाला 14 आणि पुढं त्यानं सांगलं 8 युनिट ऑफ प्रोटीन्स तर हे झालं 8 त्याच्यानंतर पुढं त्यानं काय म्हटलं ठीक आहे 1 युनिट ऑफ फूड बी हॅज 6 युनिट ऑफ फॅट बी वाला फॅट आहे म्हणते 6 युनिट त्याच्यानंतर त्यानं 12 युनिट ऑफ कार्बोहायड्रेट तर हे झालं 12 युनिट ऑफ कार्बोहायड्रेट अँड 8 युनिट ऑफ प्रोटीन झाला आपला गणित खतम आता वाचायचं काम नाही आणि काय अगाऊ टाइमपास करायचं बस याच्यावरून काय करायचं हे याले लावायचं हे याले लावायचं 4x + 6y असं आणि पुढं मी सांगतो तर इथं लिहायचं इथं लिहून राहील ठीक आहे पा मग मी इथून लिहिणं सुरू कर असं इथं लिहायचं दी कॉन्स्ट्रेंट्स कॉन्स्ट्रेंट्सचा अर्थ होतो मर्यादा कॉन्स्ट्रेंट्स आर असं ठीक आहे हे लावायचं रे बा असं 4x + 6y 4x + 6y एक तर येईल लेस दॅन इक्वल टू नाही तर ग्रेटर दॅन इक्वल
आता डोकं कसं लावायचं बा, कमीत कमी त्याने जगण्यासाठी एवढं पाहिजे, त्या डब्यामध्ये मॅक्झिमम एवढा आहे. आता मला सांगा का बा, गुलाबजामुन खायला बसलो, आपल्या घरी असलं तर आई आपल्याला प्रत्येक जण जेवढे घरात असले सगळ्याले 2-2 देते. पण लग्नात कुठं गेलं ना गुलाबजामुन दिसली तर आपण विचार मागं पुढं नाही करत का 2च खायचे, भेटून राहिले तर 10ही खाऊन टाकतो. मान्य आहे का नाही? मला हे सांगायचं आहे का हे काय फॅट्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन कमीत कमी जगण्यासाठी त्याला 4 युनिट फॅट्स पाहिजे. मला सांग राजा 4च्या ऐवजी त्याला 10ही भेटलं, बिघडलं कुठं? तब्येत बनन, लॉस कुठं आहे? हाय तर उपलब्ध 18, म्हणजे ह्या त्याला कमीत कमी 4च देऊन राहिले आहे ना, तर याला जास्तही घेता येते. म्हणजे मला म्हणायचं आहे ग्रेटर दॅन इक्वल टू. पटलं का नाही? मला काय म्हणणं आहे बघा, फॅटचं 4 युनिट आणि लक्षात ठेवा बी मध्ये किती आहे बा, तर 6. तर बा मला म्हणायचं आहे का एवढंच काय नाही, याच्यापेक्षा नशिबानं जास्त भेटत असं. मी लग्नाचं उदाहरण दिलं, आपल्या घरी 2-2 चुपचाप मुकाट्यानं प्रत्येक जण घेते, पण लग्नामध्ये जर दाबून भेटत असेल सोडते का कोणी? नाही सोडत आहे ना. पोट भरेपर्यंत जे आवडणारी वस्तू आहे काजू कतली ते खाते आहे ना, 2च्या ऐवजी 10 खाते. काय बिघडलं? भेटून राहिलं फुकटाचं तर खाऊन टाका. तर माझं म्हणणं आहे बघा, जास्तीचं भेटत आहे तब्येत बनन, बिघडन कुठं? म्हणून येते ग्रेटर दॅन. हे असं डोक्यात लावा, व्यवहारिक गोष्ट आणा डोक्यात है ना. असं जर असतं का याच्या पलीकडं नाही तास वगैरे असतं तर त्याच्या पुढं नाही जाता येत, म्हणजे लेस दॅन. पण आता तर काही बंधनच नाही आहे, एवढंच घ्यायचं का फक्त जगाचं आहे का? नाही, तब्येतही बनवायची आहे, म्हणजे जास्त घेता येते, म्हणून ग्रेटर दॅन. पटलं का रे बा? आता हे याले लावायचं तर बा इथं येणार आहे 14x प्लस 12y. आता ह्या काय हो बा, कार्बोहायड्रेट एनर्जीचा पुरवठा करते. जगण्यापुरती एनर्जी कायले घ्यायची, भरमसाठ एनर्जी घ्यायची वर्क करण्यासाठी. म्हणजे याच्यापेक्षा जास्त भेटलं तर काही बिघडत नाही. म्हणजे अर्थबोध याद आला, ग्रेटर दॅन इक्वल टू 28 असं. चल बोल बा, इथं पायसीन तर प्रोटीन आहे, उंची वाढते, हाईट वाढते, सेल बनते याला. तर बा ह्या जास्त भेटला तर बाहेर बढिया तब्येत बनन. तर बा 8x प्लस 8y ग्रेटर दॅन इक्वल टू 14. आणि इकडं लिहून टाकायचं कॉमा, x ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. या असं लिहिल्यावर पूर्ण मार्क बिलकुल नाही टाकत. व्यवस्थित प्रॉब्लेम मांडा लागन. आपण लिहितो ना शेवटी तो प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम येणार आहे, त्याचा आपण ग्राफ काढणार आहोत पुढे दुसऱ्या टाइप मध्ये. हेच इथं लिहायचं, हेच ते मी सांगलं याले पाठच करून टाका या पॅटर्नने. हेच दी मॅथेमॅटिकल फॉर्म्युलेशन, हेच दी मॅथेमॅटिकल असं फॉर्म्युलेशन ठीक आहे. ऑफ गिवन LPP इज असं. इथं लिहायचं मिनिमाइज, शब्द आहे मिनिमाइज रे बा, मिनिमाइज. तर इथं लिहायचं मिनिमाइज असं. झेड बरोबर कुठं आहे? झेड हे पाय 4.5x प्लस 3.5y. इथं लिहायचं सब्जेक्ट 2, हे 3ही घासाचे. 4x प्लस 6y ग्रेटर दॅन इक्वल टू 18. 14x प्लस 12y ग्रेटर दॅन इक्वल टू 28. इथं लिहायचं 8x प्लस 8y ग्रेटर दॅन इक्वल टू 14. x ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. असं व्यवस्थित द्या, तुम्हाला पूर्ण मार्क 4 भेटते. बोल बा मापटलं का? पाय पुढचं प्रॉब्लेम 8वा पा. क्वेश्चन 8 सांगतो, बढिया प्रॉब्लेम आहे आणि चांगलं प्रॉब्लेम.
If John drives a car at a speed of 60 km per hour, he has to spend ₹5 per kilometer on petrol. If he drives at a faster speed of 90 km per hour, the cost of petrol increases to ₹8 per kilometer. He has ₹600 to spend on petrol and wishes to travel the maximum distance within an hour. Formulate the above प्रॉब्लेम ॲज LPP. LPP म्हणजे लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. का समजलं? समजा परीक्षेत असं वाचलं, का फायदा? काही नाही, वेळ गेला. मी आतापर्यंत वाचलं नाही, जाणून बुजून वाचून दाखवलं का बा असंच तुम्ही वाचसा. हा ना, फक्त पहिली हो बस. एक जॉन नावाचा आपलं गावरानी चालू करायचं, व्यावहारिक विचार करा. एक माणूस आहे, त्यानं का केलं तर बा एक डाव 60 किलोमीटर प्रति तास, किलोमीटर पर आवर एवढ्या वेगानं चालला आणि मग त्यानं गाडीची कारची स्पीड वाढवली आणि मग कितीच्या वेगानं गेला रे 90 किलोमीटर पर आवर. वेग वाढवला तो पेट्रोल जास्त जळलं असं बोला. ठीक आहे, मग आता एवढं डोक्यात आलं पाहिजे का बा पहिल्यांदा 60च्या वेगानं गेला, मग 90च्या वेगानं गेला. तर गावरानी विचार करा ना, 60च्या वेगानं गेला, इथं कार आहे असं, हे झाली कार. इथून 60च्या वेगानं गेला तर काही तो गेला असं ना यार. 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 50 किलोमीटर, 100 किलोमीटर काही तर चालला असेल ना. हे किती चालला हेच तर माहित नाही. मी तेच तो म्हणतो का संख्या देत नाही. मग त्याला वाटलं असं बा लग्ना गिग्नाले चालला असं का लग्न नाही भेटत, स्पीड वाढवा लागते. इथून त्यानं धन स्पीड वाढवून टाकली, 90 करून टाकली. मग 90च्या वेगानं काही अंतर गेला असं ते माहित नाही, तर ते लिहायचं Y किलोमीटर असं. हे झालं आपली गावरानी. बस आता याने इंग्रजी तर कोण लहान पोट्यालाही बोलता येते का लेट दी जॉन ट्रॅव्हल. तेवढं तर शब्द माहित आहे ना, देऊ नये या पुस्तकात. X किलोमीटर किती वेगानं रे बा, ॲट ए स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर अँड Y किलोमीटर ॲट ए स्पीड ऑफ 90 किलोमीटर पर आवर. झालं इंग्रजीत वाक्य तयार. सांग बा. बस असं आपलं साधं गावरानी विचार करा तर बाहेर बढिया सुटते. पूर्ण वाचून अर्थच नाही निघत. तर माझं म्हणणं आहे पाय बा आहे ना, चांगलं मोठं गणित आहे. लेट दी जॉन असं ट्रॅव्हल X किलोमीटर. हे इथं पाय जॉन ट्रॅव्हल X किलोमीटर असं ॲट ए स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर. ॲट ए स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर असं अँड Y किलोमीटर ॲट ए स्पीड ऑफ 90 किलोमीटर पर आवर. सांगा आहे ना, म्हणजे बा हे काहीतरी आहे. 10 किलोमीटर, 50, 100, 200 किलोमीटर म्हणजे झिरो नाही, झिरोच्या पलीकडं आहे. 2, 4, 5, 10, 50, 100 किलो ह्या पण झिरो नाही, काहीतरी किलोमीटर अंतर आहे. म्हणून इथं लिहायचं देन असं X ग्रेटर दॅन इक्वल टू 0, Y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. पाय राजा. आणि 7व्या वर्गामध्ये पहिला फिजिक्स मध्ये फॉर्म्युला ठोस येतो. 7th क्लास मध्ये कोणता आहे? टाइम इज इक्वल टू डिस्टन्स. शिकला का नाही आपण? स्पीड असं हाय बा, शिकलो ना आपण असं. आता विचार कर आणि आपला गावरानी विचार. इथून जॉन निघला राजा, हे इथपर्यंत चालला आहे ना. म्हणजे इथून एवढं अंतर कापाले त्याला 5-10 मिनिटं, 50 मिनिटं, 10, 20, 25, 30 काही तर वेळ लागला असेल ना. काय उडून तर नाही गेला बा. इथून इथपर्यंत पोहोचाले, एवढं किलोमीटर कापाले, काही तर वेळ लागला असेल. म्हणजे जॉननं वेळ घेतला तर इंग्रजीत म्हणणं राजा का जॉन टेकन
टाइम टेकन बाय द जॉन टू कव्हर ए डिस्टन्स ऑफ x किलोमीटर. वाक्य पटलं का नाही? टाइम घेतला कोण? जॉननं एवढं अंतर कापण्यासाठी. तर इंग्रजीत कसा म्हणशील? थेस इंग्रजीत बोलायचं. टाइम टेकन बाय द जॉन टू कव्हर ए डिस्टन्स ऑफ x किलोमीटर. असं तर पाय मग मी इथं लिहून राहिलो. टाइम टेकन बाय द जॉन असं टू कव्हर ए डिस्टन्स ऑफ x किलोमीटर. टाइम घेतला, वेळ टाइम. हे फॉर्म्युला आहे. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. तर डिस्टन्स किती आहे रे? तर x आहे. असं स्पीड किती आहे राजा? तर 60 आहे. असं टाइम आहे ना, 2 तास लागले म्हणते तिथं पोहोचाले. म्हणजे आवर, तास, आवर एवढं झाले त्याला, एवढा वेळ लागला, एवढे तास लागले, एवढे आवर लागले. हेच डबल दुमाऱ्या म्हणाचं कोणाविषयी रे बा? आहे त्याविषयी लिहायचं नाही रेषा होळाच्या. टाइम टेकन बाय द जॉन टू कव्हर ए डिस्टन्स ऑफ y किलोमीटर इज इक्वल टू असं टाइम टेकन बाय द जॉन टू कव्हर ए डिस्टन्स ऑफ y किलोमीटर. असं तर बा आता डोक्यात आलं पाहिजे. y किलोमीटर म्हटलं तर बा एवढं अंतर आहे ना. तर सूत्र आहे टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड. तर डिस्टन्स आहे y किलोमीटर आणि स्पीड आहे त्याची 90. तर एवढे तास लागले, एवढा आवर लागला. बोल बा टोटल टाइम तुम्ही आहे ना, पहिल्या वेळेस एवढा टाइम लागला आणि दुसऱ्या वेळेस एवढा लागला. तर टोटल टाइम होते. टोटल टाइम कोणाली समजा दोघाची बेरीज x भागिले 60 y भागिले 90 एवढा तास लागले एकूण. बोल बा ठीक आहे. आता एवढं जर झालं असं आणि टोटल डिस्टन्स किती रे? तर एवढा x आणि एवढा झाला y. तर टोटल डिस्टन्स झाला x प्लस y किलोमीटर. बोल बा तर आता एवढं जर झालं असं तर टोटल डिस्टन्स पण लिहून टाकायचं. तर कसं लिहिणार आहे बा? टोटल डिस्टन्स फळ्याकडं पाय राहिल्या. टोटल डिस्टन्स z इज इक्वल टू x प्लस y. सांग राजा हे किलोमीटर आहे. तर किलोमीटर अधिक किलोमीटर म्हणजे किलोमीटर असं होईल ना. बस झेड लिहिल्या बरोबर सांगलं का बा वाक्य पाठ ठेवा. रप लिहायचं. दिस इज द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन विच इज टू बी. मग पाहायचं पुस्तकात प्रॉब्लेम मध्ये का मॅक्झिमाइज लिहून आहे का मिनिमाइज आहे. असं तर इथं लिहायचं दिस इज द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. which is to be. बस आता शोधाचं. काय शोधाचं? तर मॅक्झिमम हाय पाय विशेष टू ट्रॅव्हल द मॅक्झिमम डिस्टन्स म्हणताय. मॅक्झिमम which is to be maximize असं लिहायचं. मग बस एवढा शब्द पाहायचा हाय बा मॅक्झिमाइज. जमलं का नाही? हेन्स पुन्हा लिहायचं मॅक्झिमाइज झेड बरोबर x प्लस y. सांग बा ठीक आहे. आता मी प्रॉब्लेम वाचतो. जमलं का नाही? पाय कसा बोलत आहो. ठीक आहे. त्याने काय म्हटलं? ही हॅज ₹600 टू स्पेंड अँड पेट्रोल टू विशेस टू ट्रॅव्हल मॅक्झिमम डिस्टन्स विदिन अन आवर. मॅक्झिमम डिस्टन्स एवढा आहे बा. बोला समजते का? है ना. त्यानं 1 तासात कापलं म्हणते. विदिन अन आवर. विदिन म्हणजे च्या आत. असं तर मग पहिले एवढा वेळ लागला.
नंतर एवढा टाइम लिहून आहे, टाइम नंतर एवढा वेळ लागला, एकूण वेळ एवढा लागला, पण एवढा एकूण वेळ आहे ना त्याने तो किती म्हणताय विदिन अ आवर, म्हणजे एका तासाच्या आत जास्तीत जास्त 1 तास किंवा त्याच्यापेक्षा कमी विदिन आवर, म्हणून लेस दॅन इक्वल टू 1. बोल बा, ठीक आहे. मग इथं तेच वाक्य पुस्तकातलं उचलाचं, बिलकुल डिक्टो उचलाचं, डोक्याला ताण नाही द्यायचं, तेच लिहायचं आहे ना. अँड विशेष टू ट्रॅव्हल दी मॅक्झिमम डिस्टन्स विदिन अन आवर. बस मग आपण लिहायचं सिन्स, एवढं तर लिहायचं जॉन, आपलं नाव थोडं राहणार आहे, त्याच राहणार आहे जॉन, असं जॉन. विशेष हेच वाक्य उचलाचं, जॉन विशेष टू ट्रॅव्हल, असं द मॅक्झिमम डिस्टन्स, ट्रॅव्हल दी मॅक्झिमम डिस्टन्स, असं पुस्तकात पाहून लिहायचं डिस्टन्स, पेपर मध्ये पण राहीनच ना विदिन अन आवर, असं. ठीक आहे. तेव्हा आपल्याला इथं मांडता येते का बा हे पहिले वेळ लागला, यानंतर लागला, पण एकूण वेळ लागला म्हणते 1 तासाच्या आत. बोला आता पाय वर चाललो मी दुसऱ्या लाईनीत. इफ जॉन ड्राइव्स ए कार at a speed of 60 km/h, he has to spend ₹5 per kilometer on petrol. बोला, जॉन खर्च केले म्हणते 5 रुपये, 1 किलोमीटर कार चालवली तर 5 रुपयाचं पेट्रोल जळते, हाय ना. कोण्या स्पीड ना 60च्या स्पीड. मग इंग्रजीत कसं होईल, जॉन हॅज स्पेंड, क्रियापद वगैरे लावायचा, ₹5 पर किलोमीटर ऍट 60 km/h, एवढ्या वेगानं. पाय मग मी लिहितो जॉन, जॉन, जॉन JON आहे नाही, जॉन हॅज स्पेंड, असं 5 रुपीज, असं. बोला, जॉन हॅज स्पेंड ₹5. 5 रुपये खर्च केले म्हणते 1 किलोमीटरले, पर किलोमीटर. कोण्या वेगानं रे, तर 60च्या वेगानं, ऍट 60 km/h, ऍट 60 km/h. बोल बा, जमलं. आणि दुसऱ्या नाव म्हणत आहे, काय म्हणत आहे पाय, if he drives at a faster speed of 90 km, the cost of petrol increases to 8 per kilometer. 90च्या वेगानं गेला तेव्हा त्याले 8 रुपये 1 किलोमीटरले खर्च आला. म्हणजे 1 किलोमीटर गाडी चालवली तर 8 रुपयाचं पेट्रोल जळते. बोल बा, and 8 है ना, and ₹8 per kilometer, and ₹8 per kilometer, असं ₹8 per kilometer at 90 km/h, असं. आता आपली गावरानी 1 किलोमीटरले 5 रुपये लागते. चालला किती रे बा, 60च्या स्पीडनं 1 किलोमीटर, 1 किलोमीटरले 5 रुपये, तर 1 किलोमीटरले 5x. बोल बा, जमलं का नाही समजलं. अरे साधं सिंपल आहे, 1 किलोमीटरले 5 रुपये लागते, तर 1 किलोमीटरले किती लागल, तर 5x. बाट सांग, 1 किलोमीटरले 8 रुपये लागते, तर है ना, y किलोमीटरले किती, 8y. तर मग हे झाले 5x, हे झाले 8y, हे रुपये हो. तर एकूण रुपये म्हणते जॉननं 600 खर्च केले. म्हणजे इथं लिहा लागल बट जॉन, असं आहे ना. जॉन का स्पेलिंग आहे जॉनचं,
JOHN आहे हा, आपण जिथं तिथं JON करत आहोत, इथं बरोबर आहे. अजून कुठं आला जॉन, इथं JOHN पाहिजे रे बा, JOHN जॉन, इथं पण पाहिजे JOHN, जमलं रे बा जॉन. पाहून घे दा. बट जॉन हॅज स्पेंट ₹600. त्याने एकूण रुपये किती खर्च केलं बा? 600. कायच्यावर? मायावर केला नाही बा, पेट्रोलवर केला. तर वाक्य पूर्ण करा ना, ऑन पेट्रोल असं बोल पा. तर मग आता आपल्याला डोक्यामध्ये आलं पाहिजे एकूण आहे ना, पहिले 5x खर्च झाला, मग 8y झाला आहे ना. तर एकूण किती झाला म्हणते तर ₹600. तर लेस दॅन इक्वल टू 600. आता मनात आलं पाहिजे सर, लेस दॅन काऊन नाही, बरोबर काऊन नाही? अबा एखादा रुपया 5-50 पैसे कमी लागले असेल तर याच्यापेक्षा कमी राऊंड फिगर मध्ये 600 म्हणतो, पण याच्यावर तर नाही केला म्हणून लेस दॅन. नेट लागले असेल तर 600 असं. बस असं लिहिलं तर मी आता ट्रेनिंगच दिली काय, पटकन लिहायचं. हेन्स मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन ऑफ द गिवन LPP इज. बस असं लिहायचं. हेन्स दी मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन ऑफ द गिवन LPP. given LPP is असं. LPP is. बस इथं लिहायचं मॅक्झिमाइज Z बरोबर X प्लस Y लिहूनच आहे ना रे बाबा, है ना. दिस इज ऑब्जेक्टिव्ह फंक्शन विच इज टू बी मॅक्झिमाइज Z बरोबर असं. सब्जेक्ट टू, तर इथं लिहायचं सब्जेक्ट टू. ह्या आला राजा, जमलं. आणि ह्या वाला आला. पहिला इक्वेशन आहे x भागीला 60 प्लस y भागीला 90 लेस दॅन इक्वल टू 1. याच्या खाली लिहायचं 5x प्लस 8y लेस दॅन इक्वल टू 600 कॉमा x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. असं व्यवस्थित मांडा मित्रो. लास्ट प्रॉब्लेम 9 पाहून घ्या. पहा मग मित्रो, या एक्सरसाइजचा लास्ट प्रॉब्लेम सांगून राहिलो. एकदम सोपा साधा आहे. द कंपनी मेक्स कॉन्क्रीट ब्रिक्स मेड अप ऑफ सिमेंट अँड सॅन्ड. ब्रिक्स विटा समजते, विटा घर बांधायच्या विटा. एक कंपनी आहे, या कंपनीनं काय केलं रे बा, तर वीट तयार केली. कायच्या पासून केली रे बा, तर सिमेंट आणि सॅन्ड. सॅन्ड म्हणजे वाळू, याच्यापासून तयार केली. ठीक आहे. आता तो काय म्हणून राहिला, सोपा आहे एकदम. The weight of the concrete brick has to be at least 5 kg. शब्द वापरला at least. बस कमीत कमी या विटाची वजन वेट किती आहे म्हणते रे बा, तर 5 kg कमीत कमी. आता कमीत कमी 5 kg आहे, तर सर्व विटा 5 kg च्याच राहील का? बिलकुल नाही. कमीत कमी म्हणून तर शब्द वापरला तर कोणती 5 किलो 100 ग्रॅमची, कोणती 5 किलो 50 ग्रॅमची, म्हणजे कमी जास्त राहू शकते. याच्यापेक्षा कमी पण किंचित राहील, कोणती जास्त राहील. ऍट लिस्ट शब्द वापरला, हे लक्षात ठेवला. या शब्दाला लई महत्व आहे. मग आता मला सांगा, ऍट लिस्ट शब्द वापरला तर किंचित जास्त असलं तर कुठं बिघडते हो? काहीच बिघडत नाही ना. म्हणजे बात जास्त चालते, याचा अर्थ ग्रेटर दॅन इथंच माहित होऊन गेलं. याच्यापेक्षा वर नाही चालत म्हटलं तर लेस दॅन राहिला असता, है ना. ऑलमोस्ट मॅक्सिमम जास्तीत जास्त ऑलमोस्ट शब्द वापरला असता तर 100% लेस दॅन त्याच्या पलीकडे नाही जाता येत. ऍटलिस्ट आहे ना. मग जगण्यासाठी 2च पोळ्या लागते. 2 पोळ्या खाल्ला तर 1 दिवस जगते, पण 4 पोळ्या खाल्ल्या तर तब्येत बनते. तर मग 2 पोळ्याच्या वर तर ज्या दिवशी भेटन तो खाऊनच टाकणार आहे, म्हणजे चालते.
ऍटलिस्ट म्हटलं तर कमीत कमी तर याच्यावर जास्तीत जास्त किती घेत आहे असं. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असं तर पहा पुढं त्याला काय म्हटलं. कॉस्ट ऑफ ₹20 पर केजी, सिमेंट कॉस्ट ऑफ ₹20 पर केजी अँड स्टँड कॉस्ट ₹6 पर केजी. बर ठीक आहे. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा का बा हे वीट बनवली, या वीट मध्ये राजा सिमेंटही असन, सिमेंट, आणि याच्यामध्ये सँड पण असन. ठीक आहे. मग एका वीट मध्ये सिमेंट किती आणि सँड किती हेच तर आपल्याला माहित नाही. तर मग आपल्या डोक्यात आलं पाहिजे संख्या दिली का, बिलकुल नाही. तर मग याच्यामध्ये सिमेंट किती माहित नाही तर म्हणायचं काय x केजी, याच्यामध्ये वाळू किती आहे माहित नाही तर म्हणायचं y केजी. आणि झालं आपलं. आणि गावरानी भाषेत इंग्रजीत लिहायचं. आपली गावरानी इंग्रजी अमेरिकन पेक्षाही चांगली आहे. लेट दी कॉन्क्रीट ब्रिक contain x kg of cement and y kg of sand. पाय बाबा पटलं का नाही. तर मग पहिलं वाक्य लिहायचं लेट कॉन्क्रीट है ना ब्रिक असं कंटेन x kg of cement and y kg of sand. आता काही ना काही याच्यात सिमेंटही आहे आणि सँडही आहे. म्हणजे सिमेंट नाही आहे तेव्हाच तर या 0 होईल. याच्यापेक्षा काहीतरी पुढं आहे. याचा अर्थ काय झाला रे बात ते x ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. बोला एका लक्षात ठेवायचं. ठीक आहे. किलो सिमेंटचा भाव दिला त्यानं 20 रुपये. बोला आणि लक्षात ठेवायचं समजते सँडचा भाव दिला 6 रुपये. वाचा ना एकदा वाचण्यात आलं पाहिजे. 1 किलो सिमेंटचा भाव 1 केजी सिमेंटचा भाव आहे राजा 20 रुपये आणि 1 केजी सँडचा भाव आहे किती रुपये रे 6 रुपये. मग गावरानी भाषेतले आज कॉस्ट ऑफ समजते का. 1 केजी सिमेंट बरोबर ₹20, कॉस्ट ऑफ 1 केजी सँड बरोबर ₹6. तर बाय इथं लिहायचं कॉस्ट ऑफ 1 केजी सिमेंट बरोबर ₹20. एका किलोचा भाव 20 रुपये. तर x किलोचा किती रे बात 20x. पटलं का. तर कॉस्ट ऑफ इथं 1 केजी आहे तर इथं लिहायचं x केजी सिमेंट बरोबर ₹20x. हेच कॅसेट पुन्हा कॉस्ट ऑफ 1 केजी सँड बरोबर ₹6. म्हणून therefore cost of y kg sand बरोबर ₹6y. चल बोल बा. मग टोटल कॉस्ट किती रे तर या दोघांची बेरीज. तर टोटल कॉस्ट दाखवायची झेड न माहित कसं आहे आता आपल्याला. तर इथं लिहायचं टोटल कॉस्ट झेड बरोबर 20x + 6y. पुढं तर मनाचं काम नाही आहे. मग पाठ करून टाका. किती डाव सांगलं का इथे खाली काय लिहायचं. दिस इज द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन व्हिच इज टू बी असं. दिस इज द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. हे पहिले लिहूनच टाकायचं व्हिच इज टू बी असं. आता पाहायचं पुस्तकात का मिनिमम आहे का मॅक्झिमम आहे. तर बा लक्षात घ्या शेवटला शब्द आहे लास्ट. एलपी फॉर्म्युलेट दी एलपीपी फॉर दी कॉस्ट टू बी मिनिमम. तर बा याद आला आता मिनिमम म्हणत आहे तर इथं लिहायचं मिनिमम
मिनिमम. आपल्या मनाला नाही, पुस्तकात जे असन तो शब्द टाकायचा. मग पुढं काय करायचं तर लिहायचं हेन्स मिनिमम. मिनिमाइज झेड, मिनिमाइज, हेन्स मिनिमाइज झेड बरोबर 20x + 6y. बोला, एवढं लिहिल्या बरोबर आठवलं पाहिजे कॉन्स्ट्रेंट. जमलं का नाही? इथं लिहायचं कॉन्स्ट्रेंट असं. ठीक आहे. आता त्यानं सांगलं का बा त्या विटाचं वजन कमीत कमी किती किलो पाहिजे म्हणते रे बा, तो 5 किलो. ठीक आहे. हेच वाक्य गणितातलं उचलाचं, आपलं वाक्य टाकायचंच नाही. बस. पाय कुठं आहे? द वेट ऑफ कॉन्क्रीट ब्रिक हॅज टू बी ॲट लिस्ट 5 kg. असं स्पष्ट आहे बा. आहे ना, दुसरी अर्धी ओळ आहे आणि तिसरी ओळ. बस जशानं तसं लिहायचं, आपलं डोकं लावायचंच नाही. द वेट ऑफ, पाय मी पुस्तकातच लिहून राहिलो, वेट ऑफ ए कॉन्क्रीट. म्हणजे मनाचं हे असं काऊन मागा, तिथूनच शब्द उचलायचे आहे परीक्षेत आणि लिहायचं आहे. वेट ऑफ द कॉन्क्रीट ब्रिक असं. ब्रिक has to be at least 5 kg असं. एवढं आपल्याला देऊ नाही. मग आता एवढं जर झालं असं ऍटलिस्ट 5 kg, या विटाचं कमीत कमी वजन 5 किलोचं पाहिजे. अरे बा 5.25 किलो झालं तर कुठं बिघडलं? कमीत कमी म्हणत आहे ना. तू उलीस वाढलं तर काही पाप लागणार आहे का? बिलकुल नाही. म्हणजे मले म्हणायचं आहे का सिमेंट याच्यात हाय एवढी आणि वाळू हाय एवढी, याच्यापासून ती वीट तयार झाली, कमीत कमी 5 किलोची पाहिजे, त्याच्या खाली नाही. तर त्याच्यापेक्षा जास्त वजनी चालते ना. हो, म्हणजे या 5 पेक्षा जास्त असली तरी चालते, म्हणजे येईल ग्रेटर दॅन. पटलं का बापू? कुठून आलं तर असं आहे. पटलं? आता बा लक्षात ठेवा त्यानं पुढं काय सांगलं. पाय मग पुढं काय सांगलं आहे ना. खालून तिसरी वर्त ओळ पाहायचं. स्ट्रेंथ कन्सिडरेशन अँड डिस्टेट दॅट ए concrete brick should contain minimum 4 kg of cement and not more than 2 kg of sand. त्यानं सांगलं का कमीत कमी त्या विटामध्ये 4 किलो तर का पाहिजे म्हणते सिमेंट. ठीक आहे. आणि 2 किलो पेक्षा जास्त लक्षात ठेवा वाळू चालत नाही, त्याच्यापेक्षा नाही. सॅन्ड किती पाहिजे म्हणते बा? 2 kg, त्याच्यापेक्षा जास्त नाही. बस हेच वाक्य आपण लिहायचं. ठीक आहे. कमीत कमी सिमेंट मात्र 4 किलो पाहिजे, कमीत कमी. तू जास्त किती टाक, पण माती आहे ना, गोटे मात्र वाळू 2 किलोच्या वरत टाकता येणार नाही. हेच आपण लिहायचं हो, जशानं तसं. कसं लिहिशील रे? ए कॉन्क्रीट ब्रिक कंटेन मिनिमम 4 kg ऑफ सिमेंट अँड नॉट मोर है ना दॅन 2 kg ऑफ सॅन्ड. हे जे वाक्य बनत हाव ना, हे पुस्तकातलंच वाक्य हो आहे ना. काय बात लक्षात ठेवा. कॉन्क्रीट ब्रिक शुड कंटेन मिनिमम 4 kg ऑफ सिमेंट. हेच पाहून लिहायचं. ए कॉन्क्रीट ब्रिक म्हणजे आपल्याला डोकं लावायचं काम नाही. कॉन्क्रीट ब्रिक असं. कंटेन मिनिमम. हे बाय पुस्तकातलंच वाक्य पण लिहा लागते. मिनिमम 4 kg ऑफ सिमेंट and not
more that 2 kg of sand. हे जशानं तू आहे ना शेवटून खालून वरची लाईन पहा, ठीक आहे, तर ते तुम्हाला दिसेल. तर बस आपला आता हिशोब जमला का बा कमीत कमी 4 kg पाहिजे सिमेंट. तर सिमेंट आपण धरली होती x. हे पाय, लेट कॉन्क्रीट बी कंटेन x kg ऑफ सिमेंट. तर कमीत कमी 4 किलो. तर त्याच्यावर तर चिमूटभर जास्त झाली तर काही पाप नाही लागणार आहे. तर x ग्रेटर दॅन 4 असं. मात्र वाळू 2 kgच्या वर तर बिलकुल नाही चालत. म्हणजे बा त्याच्यापेक्षा कमी असन तर जमत, पण जास्त चालत नाही, म्हणून लेस दॅन. बरोबर पटलं का नाही पटलं? बस याच्या खाली मग ठेस कॅसेट आपली पाठच पाहिजे. हेन्स द मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन ऑफ द गिवन LPP इज. हेन्स द मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन of the given LPP is असं. इथं लिहायचं मिनिमाइज झेड बरोबर. कुठं आहे रे झेड? हे पाय 20x प्लस 6y. इथं लिहायचं सब्जेक्ट 2 असं. जमलं? पहिलं समीकरण x प्लस y ग्रेटर दॅन इक्वल टू 5. दुसरं इक्वेशन लिहायचं x ग्रेटर दॅन इक्वल टू 4. तिसरं लिहायचं y लेस दॅन इक्वल टू 2 कॉमा करायचा x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. बोल पा, ठीक आहे? आवडला व्हिडिओ का नाही आवडला? मी तर माझ्या परीनं बा बढिया शिकवण्याचा प्रयत्न करत आहो. आवडला तर मेसेज करता मित्र, आणि काही अडचण असेल तर ते मेसेज करा, ठीक आहे? आणि आठवणीनं दणकन घंटी वाजवा. नमस्कार.